नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वी विषय गणित घटक चाचणी क्रमांक 2 ची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. घटक चाचणी क्रमांक 2 ही 20 गुणांची असते. त्या 20 गुणांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे कसे प्रश्न असतात ते आपण आता बघूया. प्रश्न पहिला अ. योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. त्यातला पहिला आहे p/4 बरोबर 9. इथे आपल्याला पीची किंमत काढायची आहे. आता p/4 म्हणजे इथं हा 4 घालवायचा आहे, त्यासाठी आपल्याला इथं 4ने गुणावं लागेल. बरोबर 9 गुणिले 4. जी क्रिया आपण डाव्या बाजूला केली तीच उजव्या बाजूला करायची आहे. हा 4 घालवण्यासाठी हा छेदस्थानी आहे किंवा भागिले आहे म्हणून गुणिले 4 केला, म्हणून 9 गुणिले 4. हा 4 गेला तर 9 चौक 36. 9 चौक 36 म्हणजे पर्याय क्रमांक बी. इथं उत्तर आलेलं आहे पी बरोबर 36. 100चे 10% म्हणजे टिंबटिंब होय. 100चे म्हणजे गुणिले 10%, 10/100. हा 100 गेला म्हणजे किती आले 10. पर्याय क्रमांक ए. खरेदी किंमत 100 व विक्री किंमत 80 म्हणून तोटा टिंबटिंब होईल. किती होईल तोटा? खरेदी किंमत आहे 100, खरेदी किंमत वजा विक्री किंमत, मग 100 वजा 80 बरोबर 20 म्हणजे 20 रुपये तोटा होईल. ब. खालील उपप्रश्न सोडवा. 35चे 50शी असलेले प्रमाण काढा. आता 35चे 50शी असलेले म्हणजे 35/50 बरोबर. आता 35ला आणि 50ला कोणत्या संख्येने भाग जातो? तर 5ने भाग जातो आहे, म्हणून 35/5 आणि 50/5. 5चा पाडा घ्या. 5×7 35 आणि 5×10 50 म्हणजे 7/10 बरोबर 7×10. दुसरं गणित. पुढील माहिती अक्षर वापरून लिहा. एका संख्येची 6 पट बरोबर 18 आहे. आता एक संख्या आपल्याला दिलेली नाही. एका संख्येची 6 पट म्हणून ती संख्या मानली आपण x. तिची 6 पट म्हणजे गुणिले 6 बरोबर किती आहे 18 म्हणून बरोबर 18. अशा प्रकारे आपल्याला ही माहिती अक्षर वापरून लिहिता येते. तिसरं गणित. 75%चे अपूर्णांक लिहा. 75% म्हणजे 75/100. टक्के म्हणजे 100 घ्यायचा असतो. 75/100. आता 75 आणि 100ला 25ने भाग जातो आहे, म्हणून 75/25 आणि 100/25. आता 25चा पाडा 75पर्यंत घ्यायचा आहे. 25×3 75 आणि 25×4 म्हणजे 3/4 हा अपूर्णांक तयार झाला. अशा पद्धतीने हे उदाहरणं सोडवायची आहेत. इथं 3 उदाहरणं दिली होती. 3 मार्कासाठी 3 पर्याय निवडा होते 3 मार्कांसाठी. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न दुसरा. खालील कृती पूर्ण करा. कोणत्याही 4 गुण आहेत. त्यातलं पहिलं गणित. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा. 15 मिनिटे आणि 1 तास दिले. 15 मिनिटांचे 1 तासाशी असलेलं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. मग 1 तास बरोबर किती मिनिटे? तर 60 मिनिटे. 1 तास बरोबर 60 मिनिटे. 15 मिनिटांचे 60 मिनिटांशी असलेले गुणोत्तर 15×60 15/60. आता इथं आपल्याला भाग द्यायचा असतो, पण आता इथे गुणिले 1 दिला आहे म्हणजे 15 गुणिले 1. 15 येण्यासाठी कशाने गुणावं लागेल? 15ने गुणावं लागेल. 15 गुणिले 1 आणि इथं 60 आहे, मग 15×4 म्हणजे इथे 4 येणार आहे. 15 गुणिले 4. आता हा 15 गेला म्हणजे इथं 1/4 उत्तर दिलेलं आहे. म्हणजे उत्तर किती आलं? 1/4. दुसरं गणित. एका परीक्षेत शबानाला 800 पैकी 736 गुण मिळाले तर तिला किती टक्के गुण मिळाले?
आता शबानाला A% गुण मिळाले असे मानू. A% म्हणजे काय? A/100. टक्के म्हणजे छेद 100. मग 100पैकी A गुण मिळाले. मग 736 गुण कितीपैकी मिळाले? 800 पैकी. म्हणजे इथे येणार आहे 800. आता हा 100 आपल्याला घालवायचा आहे म्हणून A/100. छेदस्थानी 100 आहे, भागिले 100 आहे म्हणून गुणिले 100 केले. तीच क्रिया आपल्याला उजव्या बाजूला करावी लागते. म्हणून 736 छेद 800 गुणिले 100. दोन्ही बाजूंना 100ने गुणले आहे बघा. आता हा 100 गेला, हा 100 गेला म्हणजे इथे A राहिला. आता 836 भागिले इथे बॉक्स आहे म्हणजे हे 2 शून्य गेले म्हणजे इथे येणार आहे 8. मग या 8ने आपल्याला भाग द्यायचा आहे. इथं 92 दिलेलंच आहे म्हणजे 8 9 72. 1 उरला, 8 दुणे 16 म्हणजे A बरोबर 92. म्हणजे शबानाला किती गुण मिळाले? 92%. अशा प्रकारे ही कृती पूर्ण करायची असते. आता इथं पुढे काही समीकरणे आणि चलाच्या किमती दिल्या आहेत. त्या किमती दिलेल्या समीकरणांच्या उकली आहेत का ते ठरवा. आता y वजा 3 बरोबर 11. yची किंमत दिलेली आहे 3. मग जर आपण y वजा 3 yची किंमत आपण 3 ठेवली तर 3 वजा 3 बरोबर किती येतात? 0. आपण हे तोंडी पण सोडवू शकतो. yची किंमत 3 आहे, 3 वजा 3 0. डावी बाजू आलेली आहे 0 म्हणजे डाव्या बाजू उत्तर आलेलं आहे 0 आणि उजव्या बाजूला दिलेलं आहे 11 म्हणजे 0 बरोबर 11. होत आहे का या ठिकाणी समाधान त्या समीकरणाचं? नाही, कारण इथं दोन्ही बाजू वेगवेगळ्या येत आहेत. इथं 0 आलं, डावी बाजू उजवी बाजू 11 म्हणजे या ठिकाणी y बरोबर 3 ही किंमत या समीकरणाची उकल नाही. जर दोन्ही बाजू समान आल्या, डावी बाजू आणि उजवी बाजू, तर ती उकल असते. आता इथं बघा 17 बरोबर n अधिक 17. आता nची किंमत किती दिली आहे? 10. मग उजव्या बाजूला n आहे म्हणून आपण इथे 10 ठेवले. 10 अधिक 7 बरोबर किती आले? 17. म्हणजे उजव्या बाजूचं उत्तर आलेलं आहे 17 आणि डावी बाजू दिलेली आहे 17 म्हणजे दोन्ही समान आहेत. म्हणजेच n बरोबर 10 ही जी चलाची किंमत दिलेली आहे ही या समीकरणाची उकल आहे. अशा पद्धतीने समीकरणं सोडवायची आहेत. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 3. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2. 30 डब्यांचे वजन 6 किलोग्रॅम आहे. तर 1080 डब्यांचे वजन किती किलोग्रॅम होईल? तीन गुणांचा हा प्रश्न आहे. म्हणजे एकूण 6 गुण आहेत. 2 सोडवायचे आहेत आपल्याला. तर तीस डब्यांचे वजन बरोबर 6 किलोग्रॅम. म्हणून एका डब्याचं वजन आपल्याला काढायचं आहे. आधी एका डब्याचे वजन बरोबर 6 भागिले 30 बरोबर 6/30. 6ने आपण भाग दिला. 6 1 6, 6 5 30 म्हणजे 1/5. पुन्हा आपण 5ने भाग दिला तर एकाला भाग जात नाही म्हणून 0. 10 पॉईंट दिला, 10 घेतले, 5 दुणे 10 म्हणजे 0.2 किलोग्रॅम. एका डब्याचं वजन 0.2 किलोग्रॅम आहे. मग आता आपल्याला किती डब्यांचं वजन काढायचं आहे? तर 1080. म्हणून 1080 डब्यांचे वजन बरोबर 1080 गुणिले 0.2. तुम्ही आता इथं बाजूला असा गुणाकार करून घेतला की 1080 गुणिले 0.2 तरी चालेल. 2ने गुणलं, 2 0 0, 2 8 16चा 1, 2 0 0 0 आणि 1 1, 2 1 2. पॉईंट नंतर संख्या आहे 1. आपण 1 नंतर पॉईंट दिला तर 216. 216 किलोग्रॅम.
मग इथं पुन्हा उत्तर लिहा. 1080 डब्यांचे वजन 216 किलोग्रॅम आहे. दुसरे गणित. शरदने 1 क्विंटल कांदे 2000 रुपयांना खरेदी केले. नंतर त्याने 18 रुपयांना 1 किलोग्रॅम या दराने सर्व कांदे विकले. तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा आणि किती झाला? म्हणजे 2000 रुपयांना त्याने 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्रॅम, म्हणजे 100 किलोग्रॅम कांदे जे आहेत ते त्याने प्रत्येक किलोग्रॅमला 18 रुपये याप्रमाणे विकलेले आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी खरेदी किंमत दिलेली आहे 2000 रुपये आणि विक्री किंमत आपल्याला 18 गुणिले 100 म्हणजे 1800 रुपये येणार आहे. मग किती तोटा झाला का नफा झाला आणि किती झाला ते आपल्याला काढायचं आहे. आता खरेदी किंमत बरोबर 2000 रुपये, विक्री किंमत बरोबर 18 किलोग्रॅम कांदे आहेत आणि 18 रुपयाने विकलेले आहेत आणि 100 किलोग्रॅम कांदे आहेत म्हणजे 18 गुणिले 100 1800 रुपये. आता इथं खरेदी आहे 2000, विक्री झाली 1800 म्हणजे विक्री कमी झाली म्हणजे इथे तोटा झाला. मग इथं आपल्याला तोटा झाला की नफा ते विचारलेलं आहे. त्याचं उत्तर आपण इथे लिहायचं आहे. या व्यवहारात तोटा झाला आहे. आता किती झाला ते आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी सूत्र लिहा. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. खरेदी किंमत आहे 2000 वजा विक्री किंमत 1800 बरोबर किती झाला तोटा 200 रुपये. म्हणून या व्यवहारात रुपये 200 तोटा झाला. पुढचं तिसरं गणित. हरबाकडे काही मेंढ्या होत्या. बाजारात त्यातील 34 मेंढ्या विकल्यानंतर 176 मेंढ्या शिल्लक राहिल्या. तर हरबाकडे एकूण किती मेंढ्या होत्या? म्हणजे त्याच्याकडे किती मेंढ्या होतात ते आपल्याला माहिती नाही, ते आपल्याला मानावं लागणार आहे. ते आपण एक्स मानल्या. त्यातल्या त्याने 34 मेंढ्या विकल्या म्हणजे एक्स मेंढ्या होत्या, त्यातल्या 34 मेंढ्या कमी झाल्या. कमी झाल्या म्हणजे आपल्याला वजाबाकी करावी लागेल. म्हणून एक्स वजा 34 आणि किती मेंढ्या शिल्लक राहिल्या तर 176 म्हणजे बरोबर 176 असं समीकरण या ठिकाणी आपल्याला तयार करावं लागेल. तिसरं गणित. हरबाकडे एक्स मेंढ्या होत्या असे मानू. मग समीकरण का तयार होतं आहे? एक्स मेंढ्या होत्या, त्यातल्या 34 विकल्या म्हणजे एक्स वजा 34 तर 176 शिल्लक राहिल्या. आता आपल्याला हा 34 घालवायचा, हा इथं वजा आहे म्हणजे आपल्याला मिळवावे लागतील. मग एक्स वजा 34 अधिक 34 बरोबर 176 अधिक 34 म्हणजे आपण काय केलं? दोन्ही बाजूस 34 मिळवले. मग हे 34 गेला इथं. मग एक्स बरोबर 176 अधिक 34 6 4 10 चा 1 7 3 10 1 11 चा 1 1 1 2 एक्स बरोबर 210. एक्स काय मानले आपण? हरबाकडच्या मेंढ्या मानल्या होत्या. म्हणून हरबाकडे एकूण 210
मेंढ्या होत्या. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे. पुढचं गणित घेऊया. म्हणजे पुढचा प्रश्न 3 उदाहरणं इथं होती. 3 उदाहरणं आपण सोडवलेली आहेत. आता आपल्याला प्रश्न 4 सोडवायचा आहे. प्रश्न 4. खालील उपप्रश्न सोडवा. कोणताही एक. कुसुमताईंनी 700 रुपयांना 1 कुकर याप्रमाणे 80 कुकर खरेदी केले. त्यासाठी वाहतूक खर्च 1280 आला. त्यांना एकूण रुपये 18,000 नफा हवा असल्यास त्यांनी प्रत्येक कुकर केवढ्यास विकावा. म्हणजे एका कुकरची किंमत आहे 700 रुपये. कुकर घेतलेले आहेत कुसुमताईंनी 80. आता आपल्याला एकूण 80 कुकरची किंमत काढावी लागेल. 80 कुकरची एकूण किंमत. एका कुकरची किंमत 700 रुपये गुणिले 80. 7 8 56 आणि हे 3 शून्य म्हणजे 56,000 रुपये. आता खरेदी किंमत. खरेदी किंमत 56,000 रुपयाचे कुकर अधिक 1280 रुपये वाहतूक खर्च आला आहे. म्हणजे 1280 आपल्याला मिळवावे लागतील. अधिक 1280 बरोबर पण ही बेरीज केली तर 57,280 रुपये. आता इथं आपल्याला विक्री किंमत काढायची आहे पण त्याने नफा दिलेला आहे. नफा किती पाहिजे? 18,000 रुपये नफा पाहिजे. 18,000 रुपये नफा आपल्याला या व्यवहारामध्ये मिळवायचा आहे. म्हणजे कुसुमताईंना मिळवायचा आहे. तर प्रत्येक कुकर केवढ्याला विकायचा आहे? तर त्यासाठी आता नफा बरोबर सूत्र आपण लिहितो इथं. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आता विक्री किंमत काढायची आहे म्हणजे नफा आणि खरेदी किंमत यांची बेरीज करावी लागेल. मग विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक नफा. आता खरेदी किंमत आहे 57,280. 57,280 अधिक 18,000. 57,280 अधिक 18,000 बरोबर 75,280. ही झाली 80 कुकरची विक्री किंमत. 75,280. 80 कुकरची विक्री किंमत बरोबर रुपये 75,280. परंतु आपल्याला एका कुकरची काढायची आहे म्हणून एका कुकरची विक्री किंमत बरोबर 75,280 भागिले कुकर घेतले होते 80 म्हणून भागिले 80. आता इथं भाग द्या. 75,280 भागिले 80. हा शून्य गेला. 8 1 8. 8 9 72. 75मधनं 72 गेले 3 उरले. 8 चोक 32 आणि 8 1 8. म्हणजे 941 रुपयाला एक कुकर विकावा लागेल. म्हणून प्रत्येक कुकर रुपये 941 ला विकावा लागेल.
याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे. पुढचं आहे दुसरं उदाहरण यातलं. शेततळे तयार करण्यासाठी किसनरावांनी बँकेकडून रुपये 35,250 दशांश 6 दराने एका वर्षासाठी घेतले, तर त्यांना वर्ष अखेरीस बँकेस किती रुपये व्याज द्यावे लागेल. म्हणजे आपल्याला 35,250 वरचं व्याज आपल्याला काढायचं आहे. म्हणजे इथं मुद्दल आहे 35,250. 35,250 रुपये मुद्दलावरचे व्याज ₹1 मानू. ₹100 मुद्दलावरचे व्याज. आता ₹100 मुद्दलावरती कुठला आहे तर दशांश 6 दराने, म्हणजे ₹100वरचा दर साल दर शेकडा 6 आहे. म्हणजे ₹100 मुद्दलावरचे व्याज ₹6 आहे. आता 35,250 वरती व्याज मानलेलं आहे आपण X आणि ₹100वरचं व्याज आहे 6. आता आपल्याला Xची किंमत काढायची. हा 35,250 भागिले इथं आपल्याला गुणावं लागेल. म्हणून X छेद 35,250 गुणिले 35,250 बरोबर 6/100 गुणिले 35,250. म्हणजे 35,250ने आपण दोन्ही बाजूला गुणलेलं आहे. इथं हे गेले म्हणजे इथं राहिला X बरोबर. हा 0 गेला. आता इथं आणि इथं 5ने भाग जातो आहे. 5 दुणे 10, 5 7 35, 2ला भाग जात नाही म्हणून 0. 2वर 5 घेतले 25 झाले, 5 5 25. म्हणजे आता X बरोबर 6/2 गुणिले 705. आता 2ने 6ला भाग जातो आहे. 2 1 2, 2 3 6. म्हणजे X बरोबर 3 गुणिले 705. आता 705ला आपण 3ने गुणलं. तीन 5 15, हातचा 1, 3 0 0 आणि 1 1, 3 7 21. म्हणजे 2,115 रुपये. म्हणजे किसनरावांना किती रुपये द्यावे लागतील व्याज? 2,115. किसनरावांना बँकेस वर्ष अखेरीस रुपये 2,115 व्याज द्यावे लागेल. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ही प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे पुढचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे, त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवता येतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा की जेणेकरून त्यांनाही प्रश्नपत्रिका सोडवता येतील. थँक्यू.